कोकण किनाऱ्याजवळ धवलगाव नावाचं एक छोटंसं गाव होतं. गाव लहान होतं. समुद्र जवळ असल्याने तेथील लोक समुद्रावर अवलंबून होते. कोणी मासेमारी करायचे, कोणी शंख, शिंपले विकून आपले घर चालवायचे, तर कोणी पर्यटकांना नावेत फिरवून आणायचे. अशा प्रकारे व्यवसाय करून तेथील लोक आपले पोट भरायचे. या गावातील प्रत्येकाचं समुद्राशी एक वेगळं नातं होतं. गावातील प्रत्येकाचे हृदय समुद्राशी घट्ट जोडलेले होते. त्या गावात समीर नावाचा एक तरुण राहत होता. तो पण मासेमारी करायचा. समुद्राच्या कडेला राहायला असल्यामुळे लहानपणापासून त्याला समुद्र आवडायचा, पण त्याचबरोबर त्याला समुद्राची भीतीही वाटायची, कारण त्याचे बाबा मासेमारीचा व्यवसाय करायचे. तो लहान असताना त्याचे बाबा एके दिवशी रात्री मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले आणि परत माघारी आले नाही. त्यांची नावही समुद्रात तुटून गेली. फक्त त्यांच्या नावेचा एक तुकडा दुसऱ्या दिवशी समुद्राच्या कडेला वाहत आला. गावातील लोकांनी त्यांचा समुद्रात खूप शोध घेतला, पण ते सापडले नाही. तेव्हापासून समीरच्या मनात समुद्राविषयी एक भीती निर्माण झाली. तो समुद्रात मासे पकडायला जायचा, पण जास्त आत जात नव्हता. तो कडेलाच मासे पकडायचा. त्याला नेहमी वाटायचं, समुद्रात काहीतरी रहस्य आहे, काहीतरी असं जे मानवाला दिसत नाही. एक दिवस समीर मासे पकडायला गेला होता, पण त्याला जास्त मासे सापडले नाही. म्हणून तो रोजच्यापेक्षा जास्त वेळ समुद्राच्या कडेला थांबला. पण त्या दिवशी त्याला मासे खूप कमी सापडले. शेवटी कंटाळून त्याने जाळे आवरायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याला समुद्रातून एक आवाज आला, जणू त्याला कोणी हाक मारत आहे. समीर, समीर. तो थोडासा घाबरला. इकडे तिकडे बघू लागला. त्याला कोणीच दिसले नाही. त्याचे लक्ष समुद्राच्या लाटांकडे गेले. समुद्राच्या पाण्यात काहीतरी चमकत होतं. तो जवळ गेला. त्याने बघितलं तर पाण्याच्या लाटांमधून काहीतरी चमकत होतं. त्याला एक सुंदर मोतीसारखी चमकणारी वस्तू दिसली, पण तो मोती नव्हता. तो एक सुंदर निळसर रंगाचा शंख होता. त्यातून मंजूळ सुंदर स्वर बाहेर पडत होते. त्याने ते हातात घेतले व बघत होता. तेवढ्यात त्यातून एक रोशनी बाहेर पडली आणि त्याच्यासमोर एक समुद्रदेवीसारखी आकृती उभा राहिली. तिचे केस समुद्राच्या लाटांसारखे लांब, डोळे निळे खोल पाण्यासारखे आणि आवाज जरा मंद पण गहिरा होता. ती म्हणाली, समीर, तू समुद्रावर जगतोस, पण समुद्रावर विश्वास ठेवत नाही. जो समुद्रावर विश्वास ठेवतो तोच समुद्राचं रहस्य समजतो. समीर गोंधळला. तो म्हणाला, माझे बाबा या समुद्राच्या पाण्यात मासे पकडायला गेले होते. ते परत आले नाही. ते कुठे गेले? ती हसली आणि म्हणाली, तुझे बाबा हरवले नाही. ते आजही समुद्रात आहे. समुद्राच्या लाटांच्या रूपात तुझं रक्षण करत आहेत. एवढं बोलून ती गायब झाली. समीरच्या हातात फक्त शंख राहिला. त्या रात्री समीर घरी आला. त्याला रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी तो सकाळी लवकर उठला. त्याने ठरवलं, आज तो समुद्राच्या खोल पाण्यात जायचं. त्याने नाव घेतली. गावकऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणाचंच ऐकलं नाही आणि समुद्रात गेला. जसजसा तो पुढे जात होता तसतशा लाटा वाढत होत्या, पण त्याला शंखातून येणारा आवाज ऐकू येत होता. तो आवाज जणू त्याला दिशा दाखवत होता. काही तासाने त्याला समुद्राच्या तळाशी चमकणारा एक गुहा दिसला. तो उतरला आणि त्याच्या आत गेला. तिथे त्याला त्याच्या वडिलांचा आत्मा दिसला. त्याच्या वडिलांनी हसत त्याला सांगितले, मुला, समुद्राला घाबरू नको. समुद्राचा आदर ठेव. समुद्र अहंकार घेतो पण जीवन देतो. त्या दिवशीपासून समीरची समुद्राविषयीची भीती दूर झाली. आता तो समुद्रात खोलवर जाऊ लागला, पण काळजीपूर्वक. तो इतरांना सांगायचा, समुद्र आपला मित्र आहे. त्याचा आदर ठेवा, त्याच्याशी मैत्री करा. आणि रोज संध्याकाळी जेव्हा समुद्राची लाट येत तेव्हा लोक म्हणत, बघा, समीरच्या वडिलांची लाट आली. मित्रांनो, आपले जीवनही समुद्रासारखे विशाल व रहस्यमय आहे. जो त्याचा आदर करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला या जीवनाचे रहस्य समजते. मित्रांनो, आपले जीवनही समुद्रासारखे विशाल व रहस्यमय आहे. जो त्याचा आदर करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला या जीवनाचे रहस्य समजते. समुद्राच्या लाटेसारखं आपल्या जीवनातील लाटाही आपल्याला काही ना काही शिकवत असतात. ही होती आजची कथा. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.